सोलापुरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे। विजापूर रस्त्यावरील गरिबी हटाव झोपडपट्टी 1 येथे हा प्रकार घडला। दारूसाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून कुऱ्हाडीने वार करून तरुणाचा खून केल्याची घटना घडली। हा प्रकार शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास घडला। यतिराज दयानंद शंके, वय वर्ष 36, राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी विजापूर रोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। याबाबत मृताची पत्नी प्रतिभा यतिराज शंके यांनी फिर्याद दिली आहे। त्या फिर्यादीवरून आकाश तुळजाराम बलरामवाले, नवल खरे दोघे राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास आरोपी बलरामवाले व खरे यांनी यतिराज यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले, तेव्हा यतिराज यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्याचा राग आल्याने दोघांनी यतिराज यांच्याशी भांडण काढले। त्यावेळी फिर्यादी या घरासमोरील रस्त्यावर उभे असताना मोठमोठ्याने भांडणाचा आवाज आला। त्या ठिकाणी मैताची पत्नी गेली असता आरोपी बलरामवाले व खरे हे आपल्या पतीस हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करीत असल्याचे पाहायला मिळाले। आरोपी बलरामवाले हा पळत जाऊन त्याच्या घरातील कुऱ्हाड घेऊन आला व त्याने पतीच्या डोक्यात पाठीमागील बाजूस कुऱ्हाडीने वार केला। त्या मारहाणीमध्ये फिर्यादीच्या पतीचा डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव होऊ लागला। उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना यतिराज शंके यांचा मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस घटनास्थळी पोहोचले। अधिक तपास विजापूर नाका पोलीस निरीक्षक सुशांत वराळे हे करत आहेत।